नमस्कार, मी मयुरेश कडव. आवाज महाराष्ट्राचा या आमच्या विशेष चर्चेत आपलं स्वागत. आजचा विषय आहे गोड ऊसाच्या कडू कहाणीचा. ऊस चवीला गोड लागतो, मात्र शेतकऱ्यांसाठी तो कडू ठरतोय. ऊसाला FRP प्रमाणे दर न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. त्यांची तळी उचलून धरत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेचं रूपांतर रणकंदनात झालं. विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी खडाजंगी चांगलीच रंगली. हे सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून होतीच आहे. त्यात ऊसाला FRP प्रमाणे दर न मिळाल्यानं विरोधकांच्या हाती तर आयतं कोलीतच सापडलंय. विधानसभेत विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 5 वेळा तहकूब झालं आणि त्यानंतर दिवसभर कामकाज तहकूब ठेवावं लागलं. ऊसाला FRP प्रमाणे दर हवा ही शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. मात्र त्यावरून असं रण माजावं का? विरोधक काय किंवा सत्ताधारी काय, त्यांनी या प्रश्नाचं राजकारण करावं का? FRP प्रमाणे दर देण्यात नेमक्या काय अडचणी आहेत? इतका सगळा उहापोह करूनही शेतकऱ्याला मनाजोगता दर मिळेल का? या आणि अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमात मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माझ्यासोबत चर्चेसाठी आलेले आहेत सगळ्यात आधी मान्यवर आहेत ते म्हणजे बबनराव पाचपुते, जे भाजपचे नेते आहेत, त्याचबरोबर माजी मंत्री देखील आहेत. त्याचबरोबर स्टुडिओत माझ्यासोबत आहेत संदीप भुजबळ, आमच्या ॲग्रोवन बातमीपत्राचे प्रमुख. त्याचबरोबर सदाभाऊ खोत आपल्यासोबत असणार आहेत, कोल्हापूरहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. मनसेचे आमदार शरद सोनावणे हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर सचिन घायाळ उद्योजक, हे पुण्याहून साखर उद्योजक आहेत, ते देखील आपल्यासोबत पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत. जयंत पाटील विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते आणि ज्यांनी आज जोरदार आक्रमक पवित्रा घेतला, ते देखील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. तसंच सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होतील. किशोर दसपुते ऊस उत्पादक शेतकरी हे देखील शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतील. सगळ्यात आधी मी सुरुवात करतोय ते म्हणजे संदीप भुजबळ यांच्याकडून. संदीप भुजबळ, तुम्ही स्वतः ॲग्रोवनचे निर्माते आहात, तुम्ही बातमीपत्र काढतात, दररोज तुम्ही शेतकऱ्यांच्या बातम्या करत असतात. आज जर का आपण पाहिलं तर ऊसाच्या FRP वरून पुन्हा एकदा रणकंदन माजलंय. सगळा जो प्रश्न आहे की शेतकऱ्यांना जे FRP पाहिजे, आपण सुद्धा मागे हा विषय घेतलेला होता, तर नेमकं काय गणित आहे या FRPचं आणि साखर कारखाने कुठे अपयशी ठरतायत, सरकारचं अपयश कुठे दिसतंय? मयुरेश, आज विधानसभेतला झालेला गोंधळ आहे ते गेल्या 5-7 महिन्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारनं साखर धंद्याप्रती दाखवलेली जी आपली दुर्लक्षितपणाची जी धोरण ठेवलेलं आहे त्याचं हे आजचं फलित आहे. आज विधानसभेमध्ये गोंधळ होण्याचं कारण म्हणजे ऊसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे, तरी देखील महाराष्ट्रातल्या जवळपास कोल्हापूर वगळता कुठल्याच जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना FRP आपला देता नाही आलेला. दिवसेंदिवस साखरेचे बाजारभाव पडत आहेत. साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर जे मिळणारं मूल्यांकन आहे त्याचे दर जवळपास 5 वेळा या महिन्यामध्ये या हंगामामध्ये बदललेले आहेत आणि साखर कारखाने मेटाकुटीला आलेले आहेत FRP देण्यासाठी. आणि एकीकडे शेतकऱ्यांचा ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यांना ऊसाचं ऊस पीक परवडत नाही आहे. शेतकऱ्यांमध्ये कारखानदारांबद्दल असंतोष तयार होऊ लागला आहे आणि कारखानदारांमध्ये सरकारबद्दल असंतोष तयार झालेला आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार बदललेलं आहे, पण ते सरकार बदलल्याचं कुठेही साखर धंद्यामध्ये किंवा साखर धंद्याशी निगडीत असलेल्या शेतकऱ्यांच्यामध्ये त्यांच्या बिलाचे पैसे मिळण्यामध्ये दिसून आलेलं नाही आणि त्यामुळं हा विधानसभेमध्ये गोंधळ झालेला आहे. आपण जर बारकाईनं थोडंसं लक्ष दिलं तर यावर्षी आत्तापर्यंत जवळपास 900 लाख टन ऊसाचं गाळप झालेलं आहे आणि साखर कारखान्यांना ऊसाला जवळपास FRP तर गाठता नाही आला कोल्हापूर वगळता, पण 1500 ते 1800 1900च्या पर्यंतचा बाजारभाव दिलेला आहे. आणि शेवटच्या महिन्यामध्ये गाळपाच्या अशी परिस्थिती येते की कारखानदारांच्या जवळचे पैसे संपलेले आहेत आणि त्यांना FRP देणं, FRP सोडा पण आत्ताचे 1,500 रुपये किंवा 1600-1800 रुपयाचा भाव मिळतोय तो सुद्धा देणं कारखान्यांना अशक्य आहे आणि त्यामुळेही विधानसभेमध्ये आज जो गोंधळ झाला आहे हे त्याचा परिपाक आहे. नक्कीच तुम्ही सगळं विश्लेषण केलं. मी सगळ्यात आधी जातोय आता बबनराव पाचपुतेंकडे. पाचपुते साहेब, तुम्ही स्वतः माजी मंत्री होतात आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही आता भाजपचे नेते आहात आणि सगळा जो विषय आलेला आहे हा FRPचा विषय जो आहे, आता पुन्हा एकदा सरकारच्या कोर्टात हा चेंडू आलेला आहे. तसं पाहिलं आपण 2 महिन्यांपूर्वी सुद्धा याच विषयावरती चर्चा केली की कुठेतरी सरकारचं अपयश यातून दिसतंय. नाही, मी आपण सांगितलं तर बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी जसा भाजपचा नेता तसं मी 2 खाजगी कारखाने आहेत
आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा माझा सहभाग आहे. मी श्रीगोंदा कारखान्याचा संचालक आहे. पण या सगळ्या गोष्टीकडे आता डोळे उघडून पाहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना पैसा जास्त दिला पाहिजे आणि यामध्ये आमचं काही दुमत नाही. कारखानदार म्हणून, शेतकरी म्हणून माझं मत आहे की मला जे आज पैसे मिळतात ते खूप कमी मिळतात. उत्पादन खर्चाच्या निगडीत जर दिले तर 3,000 3,500 रुपये मिळायलाच पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. मग आता ऊस उत्पादन करणं आणि त्यानंतर त्याचं क्रशिंग करणं, गाळपाला जाणं, या गोष्टी खूप यावर्षी अडचणीच्या होत्या. ऊस जास्त झाला होता. माझ्या जिल्ह्यात तर 1,10,000 मेट्रिक टन ऊसाचा म्हणजे 110 लाख मेट्रिक टन ऊस तयार झालेला आहे. हा क्रशिंग कसा करायचा ही अडचण होती आमच्या पुढे. आता क्रशिंग चालू आहेत, लोक ऊस देतात, पण FRP प्रमाणे भाव दिला पाहिजे, मान्य आहे ना ते. पण FRP ठरवताना ज्या पद्धतीने FRP ठरवलेली आहे, साखरेच्या भावाच्या निगडीत FRP पाहिजे. FRP प्रमाणे द्यायला अजिबात अडचण नाही. पण साखर ज्यावेळेस 28-30 रुपये किलो होती तोपर्यंत तुम्ही ठरवत होता. आज साखर 22 रुपयाने जाते आणि मग यामधून HNTचा खर्च आहे, प्रोसेसिंगचा खर्च आहे, या सगळ्या गोष्टीचा खर्च, बँकेचं व्याज, कारखानदाराकडे पैसे शिल्लक नाही आहेत. हे आता भुजबळांनी सांगितलं खरं आहे की आता जे गाळप केलेलं आहे त्यातले जानेवारीच्या नंतर बहुतेकाने कोणी हप्ते दिले नाहीत, पैसे दिले नाहीत. मग तुम्ही एका बाजूला सरकार सांगतं की FRP प्रमाणे नाही दिलं तर आम्ही तुम्हाला कारवाई करू. मी एका खाजगी साखर कारखान्याच्या संघटनेचा अध्यक्ष आहे, विस्माचा. आमचे 81 कारखान्यात. पण सगळ्यांची ओरड तेच आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता FRP प्रमाणे पैसे देऊ शकत नाही, किंवा कारखाना चालवणं हेच आता मुळात अडचणीचं झालेलं आहे. जर हा सगळा हिशोब पाहिला तर सरकारने आम्हाला मदत करावी. का मदत करावी? त्याचं कारण आहे की या उद्योगापासून केंद्र सरकारला 3.25 लाख कोटी रुपये मिळतात. 3.25 लाख कोटी म्हणजे हा खूप मोठा हिशोब आहे. आणि राज्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात 4,500 कोटी रुपये, 4,500 कोटी रुपये जर राज्य सरकारला मिळत असतील दरवर्षी तिजोरीमध्ये, तर अशा वेळेस अडचणीत असताना त्याने पैसे दिले तर काहीच अडचण नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी मोठा उपकार करतात असं नाही. की सरकारला परत उत्पादन वाढवायचं असेल तर शुगर इंडस्ट्री टिकलीच पाहिजे, कारखानदार टिकले पाहिजे, साखर कारखानदार तसे टिकले पाहिजे, तुम्ही म्हणता की टिकले पाहिजे. 3.25 लाख जे आहे, आता तुम्ही जे गणित मांडलं, पण इथे पुन्हा एक असा विषय आहे की सरकार तुमचंच आहे आणि कुठे सरकार कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय. आज एवढं रणकंदन झालं पण कुठेही पॉझिटिव्हनेस दिसला नाही, कुठेही सरकारचे प्रतिनिधी बोलताना दिसले नाहीत. एक चंद्रकांत दादा पाटलांची प्रतिक्रिया आली. सरकार जरी BJPचं असेल तरी शेतकरी म्हणून, कारखानदार म्हणून माझी भूमिका एकच आहे की सरकारने मोठ्या पद्धतीने मदत करायला हवी होती. आणि ही मदत करणं म्हणजे गैर नाही, उलट पुढे उत्पादन वाढणं त्याच्यापासून फायदाच आहे. कारखानदारी टिकले तर सरकारचं उत्पादन वाढेल, कारखानदारी टिकले तर शेतकरी टिकेल. आज पूर्वी 3 ऋतू होते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि अवकाळा सुरू झाला आहे. त्यामुळे दुसरं पीक कोणतंही हाताला लागत नाही. छोटे छोटे पिके केली, द्राक्ष केला, बागा केल्या, संपून गेलेल्या आहेत. ऊस हे एकमेव पीक आहे शेतकऱ्याला आधार देणार. ऊस हे एकमेव पीक आहे सरकारला पैसे देणार. ऊस हे एकमेव पीक आहे की त्याचं हमीने पैसे मिळणार आहेत. याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर सरकारला, मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो, योगायोगाने सभागृहात काय चाललं हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण यावेळेस आता मोठ्या प्रमाणात आज जे दिले ते काही खूप दिले असं नाही. तात्पुरती मलमपुट्टी करणं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही आता मॉरिशसला परवानगी देणार, बाहेर पाठवायला, त्यानंतर बफर स्टॉक करणार का नाही माहीत नाही केंद्र सरकारकडून. यासाठी कुठेतरी या बाबतीमध्ये विल पॉवर वापरून मोठ्या प्रमाणावरती पैसे द्यायला पाहिजे होते. बँकेकडून मागे बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला पाचपुते साहेब की सरकारने मदत करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मी जातोय सदाभाऊ खोतांकडे, शेतकरी संघटनेचे नेते आहेत. सदाभाऊ, काय सांगाल तुम्ही सुद्धा सरकारचे प्रतिनिधी आहात. मी इतरांकडे देखील जाणार आहे, पण सगळ्यात आधी तुमची भूमिका काय असेल? अजूनही सरकार लक्ष देताना दिसत नाहीये FRPच्या मुद्द्यावरती. हा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यामध्ये सध्या सहकारी आणि खाजगी कारखाने मिळून 178 साखर कारखाने राज्यामध्ये सुरू आहेत. आतापर्यंत साधारणपणे 830 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालेलं आहे. 92 ते 93 लाख मेट्रिक टन साखर राज्यामध्ये तयार झालेली आहे. देशामध्ये साखर सर्वसाधारणपणे 265 लाख मेट्रिक आणि गेल्या वर्षी 70-80 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. आणि अधिक उत्पादन झालं याची भीती घालून व्यापाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे.
उत्पादन अधिक झालं, सरकारच आमचं सांगत आहे अधिक पिकवा, अधिक कमवा, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घ्या. म्हणजे अधिक पिकवलं हा काही शेतकऱ्याचा गुन्हा नाही, त्याला शाबासकी दिली पाहिजे होती. इथं अभाव आहे तो नाचा, इथं अभाव आहे तो दूरदृष्टीपणाचा. जमीन खऱ्या अर्थानं बफर स्टॉक आज सहकार मंत्र्यांनी घोषणा केली, पण बफर स्टॉक करणार कधी? एका बाजूला साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली आलेले आहेत. हे भाव का खाली आले याच्याबद्दल आम्ही चर्चा करायला तयार नाही. आणि एका बाजूला साखर कारखाने FRP द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून पहिल्यांदा 2002 आणि 2003 साली अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळी एक्साईज ड्युटीमधून आम्ही कमी व्याजदरानं पैसे उपलब्ध कारखान्यांना करून दिलेलं होतं. आता सुद्धा आपण करून देता आले असते, परंतु त्याच्या बाबतीमध्ये आम्ही काही निर्णय घ्यायला तयार नाही. सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं रणकंदान झालं त्याच्याऐवजी या मंडळींनी खऱ्या अर्थानं मार्ग काढायला एकत्रितपणानं बसायला पाहिजे होतं. परंतु यांनाही साखर कारखानदारांना देखाव करायचा आहे विरोधकांना की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचा आहे. मग शेतकऱ्याच्या बाजूचं जर तुम्ही आहे तर एका बाजूला मोदी साहेब बारामतीमध्ये म्हटलेले होते की मी पवार साहेबांचा सल्ला घेतो. मग मला या राष्ट्रवादीच्या विरोधकांना ज्यांनी दंगा केला त्यांना विचारायचं आहे, पवार साहेब नेमका कोणता सल्ला देतात? त्यांनी मोदी साहेबांना हा का सल्ला दिला नाही की बाबा कच्च्या साखरेला तुम्ही अनुदान दिलं, हे फार उशिरा दिलं, ते लवकर द्यायला पाहिजे होतं, हा सल्ला द्यायला पाहिजे होता. तुम्ही कर्ज बिनव्याजी कारखान्यांना उपलब्ध करून द्या, हा सल्ला द्यायला पाहिजे होता. म्हणजे एका बाजूला आत मात्र सरकार बरोबर गळात गळा घालायचा आणि नुसता गोंधळ करून शेतकऱ्यांना पैसे आम्ही मिळवून सरकार देत नाही अशी एक वातावरण तयार करायचं. खरं जर बघितलं साखरेचे भाव हे गेले 2-3 महिने झाले पडत आहेत, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही का आवाज उठवला नाही? म्हणजे एका बाजूला यांना शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाही, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कोंडीत पकडायचं आहे. आता 3,500 कोटी रुपये राज्यातल्या शेतकऱ्याचं देणं आहे. मार्च एंडिंग झालेला आहे, शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा काळामध्ये तुम्ही जर शेतकऱ्याला त्याचा FRP सुद्धा देणार नसाल आणि सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल तर महाराष्ट्रातला शेतकरी या कारखानदारांना आणि सरकारला सोडणार नाही, रस्त्यावर उतरेल. नक्कीच महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो रस्त्यावर उतरेल आणि त्यात आपल्याला सदाभाऊ खोत आणि त्यांची संघटना देखील उतरलेली पाहायला मिळेल. सदाभाऊ, तुम्ही जे आता आरोप केलेत की राष्ट्रवादीने केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे, आपल्यासोबत जयंत पाटील थोड्याच वेळात जॉईन होतील तेव्हा आपण त्यांच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ.